ओम स्वामी समर्थाय नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री स्वामी समर्थ। स्वामी भक्तांनो, असे स्वामी माऊलींचे गोड संदेश प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा। स्वामी भक्तांनो, स्वामी म्हणत आहेत, उगाची भीतोसी भय हे पळू दे, जवळ उभी स्वामी शक्ती कळू दे। जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्याचा, नको घाबरू तू असे बाळ माझा। असे स्वामी आपल्याला म्हणत आहेत आणि स्वामींचे आपण बाळ आहोत, म्हणून स्वामींवर आपल्याला विश्वास ठेवायला लागेल। आणि स्वामी भक्तांनो, हा संदेश मोजून 13 मिनिटे ऐका, नक्कीच तुमच्या जीवनात तुम्हाला बदल झालेला दिसेल आणि तुमच्या जवळील व्यक्ती आज तुम्हाला आनंदाची बातमी देणार आहे। तुम्हाला वाटते तेवढे जीवन कठीण नाही, तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने ते सहज शक्य आहे। आणि मी शरीराने तुम्हाला दिसत नसलो तरी मी सदैव तुमच्या पाठीशी राहीन, हे वचन मी तुम्हाला देतो। आणि स्वामी आपल्याला हे वचन देत आहेत, त्यासाठी आपण स्वामी भक्तीत असणं गरजेचं आहे। मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ, स्वामीच या पंच प्राणामृतात। हे तीर्थ घे आठवीरे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती। म्हणून मनामध्ये विश्वास आणि श्रद्धा असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाहीये। आपला वेळ स्वतःला घडविण्यात खर्च करा, म्हणजे तुम्हाला इतरांना दोष पाहायला मिळणार नाही। आणि जाणीव ठेव शुद्ध मनासी, काय व्यर्थ बरळतो, कशाची असो भूक त्यासी, तू पुढे काय ठेवितो। म्हणून आपण समाधानी राहायला शिकलं पाहिजे। आणि स्वामी आपल्याला सांगत आहेत की बाळा, तू जितकं जास्त समाधानी राहशील तितकं जास्त तू आयुष्यामध्ये सुखी राहशील। असं म्हणतात की काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागत असतं। आणि नियत कितीही चांगली असू द्या, ही दुनिया आपल्या दिखाव्यावरून आपली किंमत ठरवत असते। आणि आपला दिखावा कितीही चांगला असू द्या, परमेश्वर आपली नियत ओळखून आपल्याला फळ नक्कीच देत असतो। म्हणून जो असे कारण सर्व सृष्टीसी, अकारणे जो लावी भक्तीसी, भुलवी मनाच्या अदंभ युक्तीसी, असा अविनाशी स्वामी माझा। विश्वास ठेव, जिथे संपते मर्यादा तुझी, तिथून साथ देतो मी तुझी। दुसऱ्याच्या ताटातले हिसकावून घेण्यास शान नाही, तर कोणत्या आपल्या ताटातले देण्यात खरे समाधान आहे। आणि ही नियती आहे, ही आहे की हिसकावून घेणारा कधी सुखी होत नाही आणि वाटून खाणारा कधी जीवनात दुःखी होत नाही। तुझ्या अंतरम्यात आहे मी, तुला हरवू देणार नाही। या कलियुगात तुले एकटे सोडणार नाही। जी झुंज तू खेळतो आहे मनासी, त्यात तुला मार्ग दाखवणार आहे मी। येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं अभयवचन स्वामी आपल्याला देत आहेत। म्हणून एक भास एक विसावा, नित्य स्वामी दिसावा। स्वामींची आठवण यावी, तो दिवस नसावा। हृदयाच्या प्रत्येक कणात नित्य स्वामी बसावा। बाळा, मला तुझी काळजीच नाही तर प्रेम आहे। मला तुला मार्ग दाखवण्यात सदा तयार असतो। आणि फक्त एकदाच हाक मार, ऐहिक जीवाचे नश्वर स्वरूप जाणावे, निष्काम कर्म करावे। असे आपण स्वामींच्या चरणी तल्लीन राहून निष्पाप कर्म केले पाहिजे। आणि ते कर्म आपण चांगले केले तर आपल्याला त्याचा नक्कीच देवही चांगलाच लाभ देईल। म्हणून मोठा अधिकार, संपत्ती यांचा चिरकाल भरवसा मानू नये। अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात। ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल त्या दिवशी आपोआप मार्ग निघणार आहे। आणि यशस्वी होण्याचा एक उत्तम पर्याय, दुसऱ्याचं भलं झालेलं पाहण्याची ताकद आपल्या मनात तेवढी असली पाहिजे। तू कोणाला फसवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तुझी फसवणूक होऊ देणार नाही। म्हणून आपण कोणाला फसवायचं नाही आणि स्वामी आपली फसगत कधी होऊ देणार नाही। कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही आणि कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही। म्हणून प्राण गेला तरी दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये। मितभाषी असतो सदा सुखी, व्यर्थ बोलेल तो होईल दुखी। पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे। मनुष्य जन्म मिळतो एकदा, स्वामी नामात आनंद सर्वदा असतो। म्हणून उपास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी कधी वाईट विचारांचाही करावा। कधी कधी उपवास अहंकाराचा देखील करावा, कधी उपवास मीपणाचा देखील करावा। म्हणून स्वामी आपल्याला संबोधत आहेत की बाळांनो, तुम्ही गर्व करू नका आणि अहंकार करू नका। फक्त मनामध्ये चांगली भावना ठेवा आणि निस्वार्थ मनाने स्वामींची भक्ती करा।
सर्व काही तुम्हाला मिळणार आहे. जीवनामध्ये तुम्ही कितीही चांगले असा, पण तुम्ही जर चुकीच्या ठिकाणी असाल तर तुमची किंमत ही शून्य लावली जाते आणि ती किंमत कधीही वाढत नसते. म्हणून राग आणि वादळ दोन्ही सारखेच असतात. शांत झाल्यावर समजतं किती नुकसान झालं आहे ते. म्हणून वेळेप्रसंगी दगडासारखे कठोर व्हावं लागतं, नाहीतर लोक तुमचा हक्क, चारित्र्य आणि स्वाभिमान सर्व काही पायदळी तुडवतील आणि तुम्हाला ते समजणार देखील नाही. म्हणून कोण म्हणतं स्वभाव आणि सही कधी बदलत नाही. जर एखादा घाव बोटावर बसला तर सही बदलते आणि एखादा घाव जर मनावर बसला तर माणसाचा स्वभाव देखील नक्कीच बदलत असतो. समोरच्या व्यक्तीशी नेहमी चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. म्हणून प्रारंभ करण्यासाठी इच्छा हवी असते, मुहूर्त नाही. अनुभव तुम्हाला नेहमी ताण व्यवस्थापन करण्यास सक्षम बनवत असतो आणि तो तुम्हाला जीवनामध्ये अनुभवी व्यक्ती बनवत असतो आणि तो घडवतही असतो. म्हणून आपण त्याची नक्कीच रिस्पेक्ट केली पाहिजे आणि स्वतःच्या ताकदीवर विश्वास ठेवा. उधार घेतलेली ताकद नेहमीच घातक असते आणि आपण फक्त आपल्या क्षमतांवर विश्वास ठेवला पाहिजे. जेवढं जास्त आपण स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवू तेवढे जास्त जीवनामध्ये आपण पुढे जाऊ. आणि सत्याच्या मार्गावर चालताना स्वामी मला आशीर्वाद द्या, संकटाशी लढण्यासाठी मला फक्त पाठबळ द्या, एवढीच इच्छा मी स्वामींचरणी मागू इच्छितो. आणि स्वामी भक्तांनो, आयुष्यात सर्व हारलात तरी चालेल, पण हिंमत कधी हरू नका, कारण हीच हिंमत तुम्हाला पुन्हा शून्यातून विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देत असते. आणि स्वप्न पूर्ण करण्यात येणारे अडथळे निराशा नाही, आव्हान माना. मनाची शक्ती तुमची नक्कीच वाढेल. आणि ज्या दिवशी आपण दुसऱ्यांच्या वेदनांचा अभ्यास करू त्या दिवशी ईश्वर भेटल्याचे समाधान नक्कीच आपल्याला मिळणार आहे आणि त्या दिवशी ईश्वरही आपल्याला मदत नक्कीच करणार आहे. म्हणून मनाला जिंकायचे असते ते भावनेने, रागाला जिंकायचे असते ते प्रेमाने, अपमानाला जिंकायचे असते ते आत्मविश्वासाने, अपयशाला जिंकायचे असते ते धीराने, संकटाला जिंकायचे असते ते धैर्याने आणि माणसाला जिंकायचे असते ते फक्त माणुसकीने. म्हणून माणुसकी आपली जिवंत राहिलीच पाहिजे आणि माणुसकीने चाललं तर जीवनात आपण भरपूर काही मोठं यश प्राप्त करू शकतो. म्हणून प्रत्येक क्षण आनंदाने जगा, कारण ओझं कष्टाचं कधीच नसतं, ते असतं मनात चाललेल्या विचारांचं आणि ते विचारच आपल्या मनात चालू असू शकतात. म्हणून जी व्यक्ती कृतीमध्ये निष्क्रियता आणि निष्क्रियतेत कृती पाहते ना, ती एक बुद्धिमान व्यक्ती असते आणि आपण त्यांना कधीच बदलू शकत नाही. म्हणून ज्यांना स्वतःच्या चुकांची जाणीव कधीच होत नाही ते लोकांकडे तुम्ही जास्त लक्ष देऊ नका आणि त्यांना ती होणारही नाही, कारण ते बदलतही नसतात. म्हणून सत्य बोलण्याची सवय आपल्याला कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्याची हिंमत देत असते. म्हणून सत्य बोलण्याची परिस्थिती ह्याने ती सवय आपण स्वतः लावली पाहिजे. आणि संघर्ष करताना माणूस हा एकटाच असतो, पण यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर जगाचा गराडा त्याच्या भोवती असतो आणि जग त्याला नक्कीच मागे टाकण्यासाठी प्रयत्न करत असते. पण तेव्हा तुमचं मन हे स्थिर हवं आणि ते मन निर्मळ हवं आणि प्रत्येकाला मदत करण्यासाठी तुम्ही तत्पर असल्या पाहिजे. आणि जीवनातील नाती ही फक्त नियतीने बनवलेली असतात, ती आपोआप गुंफली जातात आणि मनाच्या येवल्याशा कोपऱ्यात काही जण हक्काने राज्य करतात. यालाच तर ऋणानुबंध असे म्हणत असतात. म्हणून दिवसभरचे प्रामाणिक कष्ट आणि रात्रीचे कुटुंबाबरोबर सुखाचे 2 घास हीच आपली खरी संपत्ती आहे आणि हीच संपत्ती आपण नक्कीच मिळवली पाहिजे, कारण यातच खरे समाधान लपलेले आहे आणि खरे समाधान ज्यात असते त्यातच खरे सुख असते. म्हणून नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी कधी परत येत नाही, वेळेचेही असेच आहे, एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही. म्हणून प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या आणि प्रत्येक क्षण हा आनंदाने जगा. दिलेले किंवा घेतलेले एक वेळ विसरता येते, पण मनाला लागलेले माणूस कधीच विसरत नाही. आणि आपल्या आराध्य देवतेवर नेहमी विश्वास ठेवा. एक दिवस ती देवता तुम्हाला इतकं देईल की मागायला तुमच्याकडे काही उरणारच नाही, पण ते मनोभावाने आणि निस्वार्थ मनाने तुम्ही मागितलं पाहिजे. जीवनात आज आलेल्या परिस्थितीशी जो संघर्ष करेल त्याला उदयचे यश हे अनुभवायला मिळणार आहे. आणि विश्वास हा आपल्या आरशासारखा असतो, एकदा तो तुटत गेला ना की त्यात तुम्हाला पुन्हा काही आधीसारखे मात्र दिसणार नाही. आणि आपली सर्वोत्तम संपत्ती ज्ञानाने भरलेले मन नसून प्रेमाने भरलेले हृदय आहे. म्हणून प्रेमाने आपलं हृदय कायम काठोकाठ भरलेलं असायला हवं. आणि प्रत्येक गोष्टीतून काहीतरी शिकायचं असतं. जिंकणं आपल्या हातात असतं, पण प्रयत्न करणं हे कधीच सोडायचं नसतं, एवढं लक्षात ठेवा. हरण्याची अनेक कारणं असतात,
पण जिंकण्यासाठी मेहनत आणि कठोर परिश्रम आवश्यक असतात आणि ते तुम्ही करत राहिले पाहिजे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, चांगलं वागणाऱ्याच्या नशिबी कायम मतलबी लोक लिहिलेले असतात. म्हणून त्या लोकांना आपण बाजूला सारून आपलं आयुष्य हे चांगल्या पद्धतीने जगलं पाहिजे, हा जीवनाचा मूलमंत्र आहे. आणि तर्क असतील जगात हजार, पण विश्वासानेच घडती चमत्कार. आणि विश्वास जर तुम्ही ठेवला तर तुम्हाला कोणतीही गोष्ट करण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आणि ज्यांना आपण आयुष्यात एक हा सुंदर प्रवास असतो ना, तो कोणासोबत जगायचा हे नित्य ठरवायचं असतं आणि माणूस ओळखायला शिकायचा असतो. सुंदर प्रवास आहे, ही स्पर्धा नाही. म्हणून हा प्रवास करत असताना आपल्यासोबतही चांगलीच व्यक्ती असली पाहिजे. झाडाला पाणी टाकले की पाणी अगदी वरच्या पानापर्यंत पोहोचते. त्याचप्रमाणे प्रेमाने केलेली कर्म परमात्म्यापर्यंत पोहोचत असतात. त्याची काळजी आपण करू नये, तो परमात्मा सर्व काही बघत असतो. म्हणून कोणत्याही गोष्टीचा अहंकार नसावा. अहंकाराने स्वतःचा पराभव होतो, तर स्वाभिमानाने आपण यशाचे साक्षीदार होत असतो. म्हणून आपल्याला यश मिळवायचे तर आपल्याला अहंकार करून चालणार नाही. आणि सुकलेल्या सगळ्या पानात कधी कधी एक पान हिरवं दिसतं. जसं हजारोंच्या घोळक्यात एक कुणीतरी आपलं असतं आणि तो व्यक्ती आपण समजू शकतो. म्हणून जीवन एक गाणं आहे, ते नेहमी गुणगुणत राहायचं आणि नेहमी त्या गुणगुणण्यामागे काहीतरी कारण असतंच. म्हणून ते गुणगुणत राहिलं की आपल्याला चांगल्या गोष्टीही मिळतात आणि चांगल्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात. म्हणून जीवन केव्हा संपेल हे कुणालाच माहिती नसते. मनासारखं जगून घ्या, कारण हा जन्म पुन्हा तुम्हाला कधीच मिळणार नाही. आणि या जन्मामध्ये तुम्ही काय सार्थक केले हे स्वतः तुम्हालाच बघायला लागेल. आणि सर्व शब्दांचा अर्थ सापडतो, पण जीवनाचा अर्थ जीवन जगूनच सापडतो. आणि नात्यांचा अर्थ नात्यांची पूर्तता करूनच सापडत असतो. म्हणून मित्रांनो, जीवनामध्ये सगळ्यांची मदत करा. दुसऱ्यांची मदत करताना जर मनात आनंदाची जाणीव होत असेल तर ती खरी सेवा असते. आणि तीच खरी सेवा आपल्याला जरूर आजमावायची आहे. आणि नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती व मौल्यवान आहे. तो ज्याच्याकडे आहे त्याच्या भोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो आणि तो व्यक्ती पुढेही जात असतो. म्हणून अहंकार हा त्यालाच असतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते. कठोर परिश्रमातून आनंद मिळवणारी व्यक्ती इतरांच्या कष्टाचाही आदर मात्र करत असते. आणि जो दुसऱ्याला मोठं करण्यासाठी स्वतःचं आयुष्य खर्ची घालतो ना, तोच खरा महान व्यक्ती असतो. आणि संशय आला तिथे विश्वास थांबत नाही आणि विश्वासाच्या पाठोपाठ प्रेमही निघून जात असतं. म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये संशय अजिबात करू नका. चांगली कल्पना दाखवली जात नाही आणि वाईट विचार कधी लपवले जात नाही. काही गुण पाहतात, काही दोष पाहतात. खास ते बनतात जे दुसऱ्यांचं मन पाहत असतात. आणि आपण मन बघितलं आणि मन समजून घेतलं तर सर्व काही या जीवनात शक्य होणार आहे. आणि प्रेम, ज्ञान आणि भक्ती ही अशी संपत्ती आहे ना, जी सर्व काही संपल्यानंतरही तुमच्या जवळ बाकी राहत असते. जोपर्यंत माणूस दुःख आणि त्रास सहन करत नाही तोपर्यंत त्याची प्रतिभा जगासमोर येत नाही आणि येणारही नाही. म्हणून तुम्हाला एकट्यालाच लढायला लागेल आणि एकट्याला या जीवनाविरुद्ध तुम्हाला संघर्ष करावा लागेल. आणि त्या संघर्षामध्ये तुम्ही अनुभव घेत घेत पुढे जाऊ शकता. जीवन झाली शाळा, अनुभव झाला आपला गुरु. आणि असेच अनुभव घेऊन आपण गुरूंकडून शिकायचं आहे आणि ते शिकत शिकत आपण जीवनाचा प्रवास करायचा आहे. जीवनात धैर्य ठेवा. योग्य वेळ आल्यावर परमेश्वर तुम्हाला सर्व काही देईन. ज्याच्यासाठी तुम्ही मेहनत घेतली आहे ते सर्व काही तुमच्या जवळ असेल. फक्त स्वामींवर विश्वास ठेवा. आणि स्वामींवर जो व्यक्ती विश्वास ठेवतो तो जीवनामध्ये भरपूर काही कमवून घेत असतो. म्हणून भक्ती प्रवासात असेल ना तर ती यात्रा बनून जाईल. आणि भोजनात जर भक्ती असेल ना तर तो भोजन प्रसाद बनून जाईल. आणि भुकेत जर ती भक्ती असेल ना तर तो उपवास होतो. आणि घरात जर असेल तर ते घर पूर्णपणे मंदिर होऊन जात असतं. म्हणून नात्यात गोडवा तेव्हाच वाढतो जेव्हा संवाद हा मनापासून होत असतो. आणि नातं काय आहे हे जाणून घेण्यापेक्षा त्यात आपलेपण किती आहे ते अनुभवणं जास्त महत्त्वाचं आहे. आणि जगातील सर्वात मोठा अलंकार म्हणजे मेहनत. आणि जगातील सर्वात चांगला साथीदार म्हणजे आपला अनुभव असतो. आणि हेच अनुभव आपल्याला जीवनात कामी येत असतात. म्हणून शरदाच्या चंद्रप्रकाशी चांदण्या दुधात न्हाल्या, शुक्र चमके एकसारखा पाहू श्यामल सावल्या. म्हणून आपण त्या चंद्रासारखेच चमकत राहिलं पाहिजे. आणि चंद्रप्रकाशी आपण सर्वांना रात्रीत पण थोडं थोडं उजेड दिसत असतं. त्याचप्रमाणे आपण थोडं उजेड दुसऱ्यांच्या आयुष्यात केलं तर नक्कीच त्याचं आयुष्य सुद्धा असं उज्ज्वल होऊन जातं. म्हणून प्रत्येकाचा विचार आपण जीवनामध्ये केलाच पाहिजे.
नुसतीच भाकरी कमवणे नाही, तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजे खरं कौटुंबिक सुख असतं. आणि ते ज्याला लाभलं तो व्यक्ती खरंच नशीबवान असतो. जीवनात काही क्षण असे येतात ना, की जीवनातील अव्यक्त विचारांना पूर्णत्वास नेतात आणि पहाटेच्या स्वप्नांना सत्यात उतरवतात. आणि आयुष्याची सोनेरी पहाट ते घेऊन येत असतात. म्हणून घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नसतं. दोन्हींचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं. आणि जीवनामध्ये उत्तम आरोग्य हे औषधोपचारातून येत नाही, तर कित्येक वेळा ते मनशांती, हास्य आणि प्रेमातून येत असते. आणि जीवनामध्ये नकारात्मक दृष्टिकोन हा पंक्चर झालेल्या टायर सारखा असतो. त्याला बदलल्याशिवाय तुम्ही पुढे अजिबात जाऊ शकत नाही. आणि अतिविचारामुळे आपल्या आयुष्यात काल्पनिक समस्या आपण निर्माण करतो, ज्या अस्तित्वातच नसतात आणि त्या कधीच घडलेल्या नसतात. म्हणून अशा काल्पनिक घटना आणि असे विचार अजिबात तुम्ही करू नका. जे चांगले वागतात ना त्यांचे आभार माना, आणि जे वाईट वागतात त्यांना हसून फक्त तुम्ही दूर ठेवा. सर्व काही ठीक होणार आहे. मित्रांनो, तुम्ही दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने करा, दिवस प्रेमाने घालवा आणि दिवसाचा शेवट शांतीने करा. हाच परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे आणि याच मार्गाने आपण परमात्म्यापर्यंत पोहोचूही शकतो. म्हणून कष्टाविना मिळवलं की अहंकार निर्माण होतो आणि कष्टाने मिळवलं ना की जाणीव निर्माण होते. म्हणून प्रत्येकाचं कष्ट हे कष्ट असतं एवढं समजायला सुद्धा आपल्या हातून आपलं मन निर्मळ असावं लागतं. आणि कुटुंब ही जीवनातील सर्वात गोड गाथा आहे, ज्यामध्ये प्रेम, समर्पण आणि आपुलकी कथा दडलेली आहे. सगळे वार परतवताना येतात, पण अहंकारावर झालेले वार परतवताही येत नाही आणि पचवताही येत नाही. म्हणून जीवनात दोन बाजू असतात, सुख आणि दुःख. त्यामधील आपण कुठली पाहतो हे जास्त महत्वाचे असते. आणि आनंदात जगावे जीवनातील क्षण, दुःखही हसेल पाहून आपले हसरेपण. आणि म्हणून आपण जीवनामध्ये कायम हसत राहिले पाहिजे. आणि इच्छेचा अंत म्हणजे चिंतेचा अंत, आणि चिंतेचा अंत म्हणजे आनंदाची सुरुवात असते. आणि तीच आनंदाची सुरुवात आपण केलीच पाहिजे. आनंदी तो नाही ज्याच्याकडे सर्व काही आहे, आनंदी तो आहे ज्याच्याकडे समाधान आहे. आणि ते समाधान आपल्याकडे असलेच पाहिजे. आयुष्यातील सर्वात सोपी गोष्ट म्हणजे बोट दाखवणे, आणि सर्वात कठीण गोष्ट म्हणजे आपली चूक मान्य करणे. म्हणून जीवनामध्ये आपली स्वतःची चूक ही मान्य करत चला. आणि ती चूक जर तुम्ही मान्य केली तर तुम्ही जीवनामध्ये भरपूर पुढे जाल आणि भरपूर संपत्ती, पैसा आणि आनंद आणि सुख मिळवाल. म्हणून मावळतीचा सूर्य सांगतो, परिस्थिती किती कठीण असली तरी त्याचा शेवट सुंदर होऊ शकतो. आणि सुंदर शेवट होत असताना आपल्यालाही ते जीवनाचे सुख लाभत असते. म्हणून सुख दुःखांच्या लपंडावातच जीवनाचा खरा खुरा आनंद आहे. आपलं हृदय तो आरसा आहे, जो सदैव सत्य दाखवतो. त्याला नेहमी स्वच्छ ठेवा, आणि ते स्वच्छ असलं की देवही आपल्याला नक्कीच मदत करतो आणि देवही आपल्या पाठीशीच राहतो. चारित्र्यवान माणूस केवळ शिक्षणामध्ये उतरी करत नाही, तर तो इतरांच्या हृदयातही घर करत असतो. आणि तसे घर आपण दुसऱ्यांच्या हृदयात करायचंय, आणि दुसऱ्यांच्या हृदयात आपण नेहमी चांगलेच असलो पाहिजे. तरच आपल्या जीवनामध्ये जगण्यातून अर्थ निर्माण होईल. आणि खरा आनंद हा वाटण्यात असतो, घेण्यात किंवा मागण्यात नाही. म्हणून शब्द गोड असतील तर कोणत्याही नात्यात कडवटपणा कधीच येणार नाही. आणि तुमच्या नात्यातही तुम्ही कडवटपणा अजिबात येऊ देऊ नका. आणि नात्यातील आपुलकी टिकवून ठेवायची असेल ना, तर समोरच्या व्यक्तीच्या भावनांचा आदर आपण नक्कीच केला पाहिजे. आणि कोणाचाही द्वेष करण्याची सवय जीवनात कोणतेही सुख मिळवू देत नाही. ही सवय आपली मानसिक शांती पूर्णपणे भंग करत असते. आणि नेहमी प्रथम स्थानावर राहा, स्मितहास्य करताना, प्रशंसा करताना, सहकार्य, क्षमा करताना आणि आपल्या चुका स्वीकारण्यात सुद्धा. म्हणून आयुष्य खळखळून जगण्याचा एक छोटासा नियम आहे, रोज काहीतरी नवे चांगले लक्षात ठेवा आणि रोज काहीतरी नवीन वाईट विसरून जावा. म्हणून रातराणीच्या गंधाने रात रूपाला येते आणि रात्र पूर्णपणे भरून जाते. त्याचप्रमाणे प्रत्येक नवीन दिवसासोबत नवीन मार्गावर चालण्याची आशा सुद्धा जागरूक होत असते. आणि ती आशाच आपल्याला जीवन चांगल्या पद्धतीने आणि बिना टेन्शन घेता जगण्याची उमेद देत असते. म्हणून आरंभ करण्यासाठी आपण सर्वोत्तम असणं महत्त्वाचं नाही, तर सर्वोत्तम होण्यासाठी आरंभ करणं गरजेचं आहे. आणि तो आरंभ केला की आपण जीवनामध्ये पुढेही जाऊ शकू. म्हणून आनंद स्वतःपर्यंतच ठेवल्यास खूप कमी वाटेल, परंतु सर्वांसोबत वाटल्यास तो आनंद खूप वाढून जाईल. आणि देव धर्म पाहत नाही, देव फक्त तुमचे कर्म पाहत असतो. आणि तुमचे कर्म चांगले असले तर सर्व काही जीवनामध्ये चांगलेच होणार आहे. आणि नम्रता आणि आदर हे गुण समाजात तुमचा दर्जा उंचावतात. त्यांना नेहमी तुमच्या सोबत तुम्ही ठेवलं पाहिजे.
आणि आयुष्यात प्रत्येक येणारी व्यक्ती कळत न कळत काहीतरी शिकून जाते. काही कसं वागायचं ते शिकवतात, तर काही कसं जगायचं ते शिकवतात. तसेच जीवनात कठीण परिस्थिती सुद्धा एक वॉशिंग मशीन सारखी आहे, जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा. पण जेव्हा आपण त्यातून बाहेर येतो तेव्हा आपलं व्यक्तिमत्व पहिल्यापेक्षा अधिक स्वच्छ, चांगलं आणि चमकदार मात्र असतं. म्हणून काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आनंदी राहायला आपण शिकलं पाहिजे. मित्रांनो, प्रयत्न करा एवढे की अपयश देखील मानेल हार, सगळे समूळ नष्ट होतील. जिद्दीने करा तुम्ही जीवनामध्ये प्रतिकार, आणि असा प्रतिकार कराल तर मग तुम्ही जीवनामध्ये नक्कीच यशस्वी व्हाल आणि प्रत्येक गोष्ट तुमच्या पायाशी असेल. म्हणून नको आशा आणि नको कोणती निराशा, फक्त पुढे जात राहा, सापडेल तुम्हाला नवी दिशा. आणि प्रत्येक दिवस असो झकास, नको हो उदास, तुम्ही आहात एकदम खास, आनंदी राहा प्रत्येक क्षणास. आणि प्रत्येक क्षणास आपण खळखळून जगलं पाहिजे आणि हसून जगलं पाहिजे. मित्रांनो, जेवढं जास्त तुम्ही सुखी, समाधानी आणि आनंदी राहाल तेवढंच तुमचं जीवनही तसंच होऊन जाईल. म्हणून नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीही वाईट असू शकत नाही, ती चांगलीच असते आणि शेवटपर्यंत चांगली असते. म्हणून आयुष्यात जेव्हा कोणी तुम्हाला चांगला सल्ला देतं तेव्हा त्याचा आदर करा, कारण अनेकदा आपल्या समस्या योग्य सल्ल्याने सोडवता येतात आणि तो सल्ला आपल्याला जीवनामध्ये चांगलीच व्यक्ती देत असतात. म्हणून संगत नेहमी चांगली ठेवा, कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवरही अवलंबून असतं आणि ते लोकही आपल्या तशाच प्रमाणे वागतही असतात. म्हणून तहानलेल्याला पाणी, भुकलेल्याला अन्न आणि मनाने हारलेल्याला धीर देणे याशिवाय दुसरा कोणताही धर्म या जगात असू शकत नाही. आणि दिवा देखील तेव्हाच प्रकाश देतो जेव्हा त्यात तूप आणि वात असते. म्हणून आधी स्वतःला परिपूर्ण करा, मग इतरांना परिपूर्ण करायला तुम्ही जाऊ शकता. म्हणून दुसऱ्यांच्या चुका शोधून इतरांना सांगण्यापेक्षा आपण कसे चांगले वागू शकतो यावर लक्ष केंद्रित केलेच पाहिजे. आणि समुद्र बनण्यापेक्षा गोड पाण्याचं तळ बना, जिथे वाघ पाणी पितो पण तेही मान झुकून पित असतो. म्हणून कुणालाही न दुखवता जगणे याचे इतके सुंदर कर्म जगात दुसरे कोणतेच नाही. आणि ज्याला हे कळले ना, त्याला वेगळे पुण्य कमावण्याची कधीच गरज भासत नाही आणि भासणारही नाही. म्हणून थोडा वेळेपणाही असावा जगण्यात, कारण जास्त समजूतदारपणा त्रास देतो आपल्याला आयुष्यात. आणि जास्त समजूतदारपणाही आपण अजिबात करू नये. आपण लोकांनाही काही काम करू द्यायला पाहिजे. मदत करण्यासाठी जिद्द हवी, आपले असोत किंवा परके. अडचणीत मदत करण्यासाठी मनात फक्त माणुसकी असायला हवी, आणि तीच माणुसकी आपण जिवंत ठेवायची आहे. काय बिघडू शकतं याचा विचार करून काळजी करण्यापेक्षा काय चांगलं होऊ शकतं याचा विचार करून आपण जीवनामध्ये आनंदित राहिलेच पाहिजे. आणि पैंजण जरी किती सोन्याचं असलं ना तरी ते पायातच घालत असतात, आणि टिकली जरी 2 रुपयांची असले ना तरी ती कपाळीच लावत असतात. म्हणून किमतीवरून अस्तित्व कधी ठरत नाही हे मात्र निश्चित. आणि पाण्यावर तसा प्रत्येक जण हक्क सांगतो, फक्त डोळ्यात जमा झालेल्या पाण्याची जबाबदारी जो घेतो तोच आपला मित्र असतो, आणि त्यालाच आपण जपलं पाहिजे. म्हणून जगात कोणतीही गोष्ट किती मौल्यवान असली तरी झोप, शांती आणि आनंद यापेक्षा मोठं या जगामध्ये काहीच नाही. आणि जीवनात विद्या ही अन्ना इतकीच आवश्यक आहे, म्हणून ती विद्या आपल्याला असायलाच हवी. आणि सूर्योदयासोबत अंधार दूर करणारा प्रकाश येतोच, फक्त रात्र संपेपर्यंत आपण धीर धरायला हवा. आणि तो धीर धरला तर सर्व काही आपलं चांगलंच होणार आहे. आणि ओठांवर हसू येत होतं, खांद्यावर कसलंच ओझं नव्हतं. खरं तर बालपणी समाधान अधिक होतं, आणि बालपणी आपण आपल्या मनाप्रमाणे कसेही जगू शकत होतो. पण आपल्याला आता विचार करून जगायला लागतं, हा काय म्हणेल तो काय म्हणेल असं जगण्यापेक्षा आपण बालपणासारखं जगलेलं कधीही चांगलं, आणि ते आपण मन मोकळेपणाने जगू शकतो. म्हणून मित्रांनो, आपल्याला किती लोक ओळखतात ना याला कधी महत्त्व राहत नाही, तर ते आपल्याला का ओळखतात ना याला जास्त महत्त्व राहतं. कारण त्यामागचं कारण हे चांगलं असलं पाहिजे. वाईट तर मग कोणीही कोणाला ओळखू शकतं. म्हणून कधी कधी आपण त्या लोकांचा विचार करण्यात वेळ वाया घालवतो जे आपल्याबद्दल एक सेकंदही विचार करत नाही, आणि ते आपल्याला काही भाव पण देत नाही, तरी आपण त्यांच्या मागे मागे लुडबुडू करत असतो. म्हणून आपण आपल्या जीवनाकडे लक्ष देत राहिले पाहिजे. आयुष्य हे एकेरी मार्गासारखे आहे, मागे वळून पाहता येतं पण मागे जाता येत नसतं. म्हणून प्रत्येक क्षण आपण आनंदाने जगायला हवा, कारण तो क्षण नंतर आपल्या वाट्याला कधीच येणार नाही. म्हणून काही लोकांना नाती तुटली ना तरी चालतात, पण स्वतःचा अहंकार आणि चुका मान्य करायला त्यांना अजिबात जमत नाही. अशा लोकांपासून तुम्ही नेहमीच दूर राहिले पाहिजे. आणि विरल्या अंतर्बाह्य अंधाराचे भय
पसरले सूर्याच्या तेजाचे वलय, उजळली अंतरी जाणीवेची ज्योत, चैतन्याशी जुळावे गणगोत. आणि असंच आपण गणगोत जोडायला हवे. आणि आपण सर्व काही करून सुद्धा माणसाच्या मनामध्ये जागा करायला हवी. आणि ती जागा आपण शेवटपर्यंत बनवून ठेवायला सुद्धा नक्कीच चांगल्या गोष्टी तुमच्या आत्मसात तुम्हाला करायला लागतील. कोणतंच ध्येय माणसाच्या धाडसापेक्षा मोठं नाही. जिंकतो तोच जो लढाईसाठी तयार असतो. आणि जो प्रत्येक गोष्टीमध्ये लढाईसाठी तयार असतो त्याला जीवनात कोणी हरू शकत नाही. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं. आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या चहूबाजूत पसरत जात असतात. म्हणून रात्रभर गाढ झोप लागणं याला सुद्धा नशीबच लागतं. पण हे नशीब मिळवण्यासाठी दिवसभर इमानदारीचं आयुष्य आपल्याला जगावं लागत असतं. आणि ते इमानदारीचं आयुष्यच आपल्याला जीवनामध्ये पुढे घेऊन जाणार आहे. म्हणून माणसाचं मन निर्मळ असलं की माणसातला माणसं कमवण्यासाठी मेहनत करावी लागत नाही. कारण त्याचं मन निर्मळ असलं ते समोरच्या व्यक्तीला कळतच असतं आणि समजतच असतं. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीत राहा. सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याकडल्या बदामापेक्षा महाग मात्र असतो. आणि माणसाचं मन निर्मळ असलं की माणसाला सर्व काही जीवनात प्राप्त होत असतं. कारण देवही निर्मळ मनाची माणसं शोधत असतं आणि त्यांना नक्कीच मदत करत असतं. म्हणून आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी सर्वात गुणकारी औषध म्हणजे कानापेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा. आणि डोळ्यांवर विश्वास ठेवाल तर सर्व काही तुम्ही मिळवणार आहे. कुठे कोसळायचं हा पावसाचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण किती भिजायचं हे मात्र आपल्या हातात आहे. म्हणून आपल्याला कोणी कितीही टेन्शन देऊ दे, आपण ते टेन्शन किती घ्यायचं हे आपल्यावर अवलंबून असतं. आणि ते आपणच ठरवायचं सुद्धा आहे. म्हणून नाती जबरदस्तीने नाही तर जबाबदारीने सांभाळायची असतात. आणि ती जबाबदारीने सांभाळली तरच ती टिकतही असतात. म्हणून काटा जरी काट्यासारखा वागला तरी फुलाने आपलं फुलणं कधी सोडायचं नसतं. आणि आपण जीवनामध्ये कोणामुळे मागं राहायचं नसतं. आपण फक्त चालत राहायचं आणि जीवनामध्ये आपण फक्त पुढचा रस्ता बघत राहायचं. सर्व काही आपल्याला दिसतं आणि स्वामी आपल्याला आपल्या मार्गात मदतही करतात. म्हणून तोंडावर तिरस्कार करणारी माणसं परवडतात, पण आपलेपणाचा दिखावा करणारी माणसं जास्त घातक असतात. आणि त्यांच्या मागे आपण फिरू नये. मित्रांनो, ज्यांना आपले विचार पटत नसतील त्यांना प्रतिउत्तर देत बसू नका. कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा त्याला शांत राहू दिल्या गाळ आपोआप खाली बसत असतो. आणि ओंजळीत आपल्या हवं तेवढंच पाणी भरावं. मनाची तहान भागवत सुखाच्या क्षणाला आपण फक्त घेरायचं असतं. आणि अनेक अज्ञात आशीर्वाद आपल्याला संकटातून वाचवत असतात आणि ते संकट आपल्यापर्यंत येऊ देत नाही. म्हणून स्वामी सांगतात, ज्यांचं कुणी नसतं त्यांचे आम्ही असतो. म्हणून भिवू नकोस बाळा, मी तुझ्या कायम पाठीशी असतो. आणि माणसाचा सगळ्यात मोठा सद्गुण म्हणजे त्याची माणुसकी आहे. आणि ती माणुसकी आपण शेवटपर्यंत अशीच जपली पाहिजे. आणि निर्मळ मनाने आपण स्वामींची भक्ती सुद्धा केलीच पाहिजे. आणि हसण्यासोबत कोणतरी असावं लागतं. म्हणून चांगली माणसं जोडत राहा. आणि चांगली माणसं जोडली तर आयुष्यामध्ये तुम्हाला कोणाचाही त्रास होणार नाही. पाहुणी डोळ्यातलं थेंबर पाणी, जो विचारी तुमची कहाणी, सोबत त्याची लाख मोलाची ठेव असे ती जन्मभराची. आणि अशीच आपण ठेव जन्मभराची ठेवायची आहे. कारण तोच व्यक्ती आपल्याला विचारत असतो आणि त्याच्या मनामध्ये कुठतरी आपल्यासाठी जागा असते. म्हणून शारीरिक सौंदर्य कालांतराने नष्ट होते, पण आत्मिक सौंदर्य कधीच नष्ट होत नाही. ते शेवटपर्यंत टिकून राहत असते. आणि शून्याची उणीव भासते कधी कधी, कारण तिथे खूप जागा असते नव्या स्वप्नांसाठी. आणि नवीन स्वप्न त्यामध्ये नक्कीच उपजत असतात. आणि ते नवीन स्वप्न जगण्यासाठी लोकांनी भरपूर प्रयत्न केले पाहिजे. आणि प्रयत्नांती परमेश्वर असं म्हणतात, तसंच काहीतरी यात पण असतं. दुसऱ्यांच्या दोषांचे वर्णन तुमच्याकडनं करणारे लोक हे तुमच्या दोषांचे वर्णन तिसऱ्याकडे करतात. हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आणि 1000 चुका करा, पण एकच चूक 1000 वेळा कधीही करू नका. चुकांमधून येतो तो अनुभव, आणि अनुभवातून येतो आणि मिळतो ते यश असते. आणि ते खरे यश असते. आणि ते यश आपण मिळवायचं आहे. आणि ते यश मिळवलं की आपल्याला जीवनामध्ये पुढे जाण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. स्वतःबद्दल अभिमान असावा, पण कोणत्याही गोष्टीचा अहंकार जीवनामध्ये कधीच नसावा. मित्रांनो, आयुष्य कितीही सुंदर असले ना तरी मैत्रीशिवाय ते अपूर्ण आहे. आणि आपण मैत्री ही जीवनामध्ये केलीच पाहिजे. खरे मित्र असतात त्यांना आपण सर्व काही सांगू शकतो. तुम्ही स्वामींना देखील आपला परम मित्र बनवू शकता. स्वामींना जर तुम्ही मित्र बनवले तर तुमच्या सर्व अडचणी स्वामींना तुम्ही सांगा. स्वामी तुमच्या सर्व अडचणी दूर करतील आणि तुम्हाला त्या अडचणीतून बाहेर काढतील. आणि आयुष्यातील कोडी सोडवायची असतील तर स्वभावात तुम्हाला गोडी ही आणायला लागेल. आणि स्वभावात जेव्हा आपण गोडी आणतो
तेव्हा आपल्यासाठी सर्व काही नीट होत असतं आणि श्रेष्ठ होत असतं. म्हणून कोणीही आपल्याला तिरस्कार करत नाही. सुखापेक्षा दुःखामध्ये मिळणारं ज्ञान हे अधिक श्रेष्ठ असतं आणि ते ज्ञान आपण जीवनामध्ये कधीही विसरत नाही. म्हणून तुम्ही कर्माचा पाठलाग करा. भाग्य तुमचा पाठलाग नक्कीच करेल. कारण जर कर्म जीवनामध्ये चांगले असले तर सर्व काही जीवनामध्ये चांगले होऊन जात असते. आणि सोपं नाही या जगात प्रामाणिक आणि मनमोकळेपणाने जगणे. कारण लोक पाठिंबा कमी देतात आणि बदनामी जास्त करत असतात. लोक सर्व काही यावरच टपून असतात. म्हणून फक्त आपले स्वामी आपल्याशी नीट आहेत आणि स्वामीच आपल्याला सर्व काही देतात. म्हणून तुम्ही स्वामींची भक्ती करायचं कधी विसरू नका आणि निस्वार्थ आणि निर्मळ मनाने स्वामींची भक्ती करा. सर्व काही ठीक होणार आहे आणि स्वामींवरील विश्वास तुम्ही टिकवून ठेवायचा आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मित्रांनो, जीवनामध्ये सुखी आयुष्याचा पाया आपण करायचा आहे. खरं तर आपल्यापैकी प्रत्येकाला वाटतं आणि वाटत असतं आपलं आयुष्य दीर्घ असावं, सुखाचं असावं, समृद्ध असावं आणि धनसंपत्त असावं. असं वाटणं हा मनुष्याचा स्वभाव धर्म आहे. पुरुष असो की स्त्री, सुखी, समृद्ध आणि संपन्न अशा दीर्घ आयुष्याची आकांक्षा सगळ्यांची सारखीच असते. एवढेच नव्हे तर मध्यमवर्गीय किंवा गरीब कुटुंबातल्या माणसांच्या या साऱ्या आकांक्षा जशा उत्तम आयुष्यातल्या मिळवण्याच्या असतात, तशाच मुळात समृद्ध आणि संपत्त असलेल्या माणसालाही ते टिकून राहण्याची इच्छा असते. मोकळ्या जागेत आपला बंगला असावा, बंगल्यात सर्व अद्ययावत सुविधा आणि सोयी असाव्यात, नोकर चाकर असावेत, बंगल्यासमोर उंची कार असावी, बँकेत चिकार बॅलन्स असावा, घरात सोनं नाणं असावं, रोज उंची पेहराव करावा, साहित्य आणि संस्कृतीचा आनंद घेता यावा, भरपूर पर्यटन करता यावं, देशोदेशीच्या भराव्या माराव्यात आणि तब्येत ठणठणीत असावी, समाजात प्रतिष्ठा असावी. या आणि अशा अनेक सुखांच्या कल्पना आपण सर्वच उराशी बाळगतो. काही लोकांना हे सारं साध्य होतं, त्यांना आपण यशस्वी लोक म्हणतो. तर काही लोक ही सारी सुख आपल्याला मिळावेत म्हणून आयुष्यभर दिवसा स्वप्न पाहत राहतात आणि सामान्य किंवा अतिसामान्य आयुष्य जगता जगता एक दिवस ते निरोप घेत असतात. म्हणून मित्रांनो, तुमचे ध्येय निश्चित करण्यासाठी किंवा नवे स्वप्न पाहण्यासाठी कधीच उशीर झालेला नसतो. तुम्ही ते स्वप्न नक्कीच पाहू शकता. म्हणून पडण्याची तयारी ठेवून स्वप्न साकारण्याची तयारी ठेवतात आणि तेच ध्येय गाठू शकतात. म्हणून या वैश्विक सत्याचा अनेक लोकांनी शास्त्रशुद्ध अभ्यास केलाय. मनोवैज्ञानिकांनी लोकांच्या मानसिक जडणघडणीचा अभ्यास केला, तर समाजशास्त्रज्ञांनी नक्कीच सामाजिक घटनांचे प्रभाव अभ्यासले आहेत आणि अर्थतज्ञांनी भोवतालचा आर्थिक घटनांचा अभ्यास केला, तर मानववंश शास्त्रज्ञांनी आनुवंशिकतेचा, अशा सर्व प्रकारच्या संशोधकांनी काही निश्चय काढले व उल्लेखलेली सारी सुख मिळवायची असतील तर नेमकं काय करायला हवं याचे ठोकताळे मांडले. आणि या सर्वांच्या मते सुख प्राप्तीची सुरुवात होते ध्येयापासून आणि ते ध्येय आपण निश्चित चांगलं ठरवलं पाहिजे आणि चांगलं ध्येय आपल्याला जीवनामध्ये भरपूर काही मिळवून देत असतं. म्हणून मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ध्येय म्हणजे काय ते आपण निश्चित जाणून घेऊ. त्यानुसार तुम्हाला ध्येय गाठण्यासाठी नक्कीच चांगल्या गोष्टी आत्मसात करता येतील आणि पुढे जाण्यासाठी तुम्हाला मार्ग देखील मोकळे होणार आहेत, एवढं मात्र निश्चित. म्हणून ध्येय म्हणजे काय हे समजून घेण्यासाठी प्रथम आपण आपल्या मनातले गैरसमज काढून टाकू. सुखी, समृद्ध, दीर्घ आयुष्य मिळावं अशी इच्छा असणं म्हणजे ध्येय नव्हे. इच्छा ही केवळ व्यक्त किंवा अव्यक्त गोष्ट आहे. केवळ इच्छा असल्याने काहीच मिळत नसतं. म्हणजेच काही मिळवायचं असेल तर इच्छेला प्रयत्नांची जोड द्यावी लागते. मला अंतराळात भराडी मारावायची वाटते, मला ताजमहल सारखी जगप्रसिद्ध वास्तू उभारावी वाटते आणि मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस व्हावं असं मला वाटतं. मला एव्हरेस्ट शिखरावर जावेसं वाटतं, स्वतःचं विमान विकत घ्यावं असं मला वाटतं, माझं वर्ल्ड ट्रेडिंग सेंटरमध्ये ऑफिस असावं आणि माझ्या हाताखाली हजारो माणसं काम करत असावीत असं मला वाटतं. म्हणून आपण तसं वाटत असतो आणि ते वाटत असताना जगातल्या कानाकोपऱ्यात फिरून पर्यटनाचा आनंद आपल्याला लुटावं असं वाटतं. म्हणून या सगळ्या इच्छा प्रयत्नांशी जोड देऊन ध्येयामध्ये बदलता येतात. किंवा जगात कोणालाही कोठेही एकमेकांशी बोलता नक्कीच आलं पाहिजे आणि आपण जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात माणूस दुसऱ्याला माणसाला पडद्यावर पाहता आलं पाहिजे. जगातील सगळी माहिती एका क्लिकवर पडद्यावर दिसली पाहिजे. वायुवेगानं विमानातून जगाच्या कोणत्याही स्थळी पोहोचता आलं पाहिजे.
संपूर्ण जगाचा नकाशा बारकाव्यासह कोणालाही क्षणार्धात पाहता आला पाहिजे. जगातलं कोणतंही पुस्तक तत्क्षणी प्राप्त करून घेता आलं पाहिजे. अशा इच्छांना वास्तवात आणण्यासाठी अथक प्रयत्न केलेले अनेक उद्योजक आपणास ठाऊक असतील. त्यांनी त्यांच्या इच्छांना प्रयत्नांची जोड दिली नसती तर सामान्य माणसासारखे ते दिवा स्वप्न पाहत राहिले असते. संगणक करण्यासाठी ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केलेल्या बिल गेट्स म्हणतो की ऑपरेटिंग सिस्टीम ही अशक्य गोष्ट असल्याचं अनेक लोक मला सांगत होते. माझ्या या इच्छेला लोक हसत होते. खरं तर मी काय म्हणतोय हेच कित्येकांना समजत नव्हतं. पण मी ऑपरेटिंग सिस्टीम निर्माण करण्याचा ध्यास घेतला होता. प्रत्येक वेळी त्यामध्ये पराभव स्वीकारताना आपलं काय चुकलं याचा अभ्यास करून त्या चुका दुरुस्त करून मी पुन्हा नव्यानं कामाला लागत असे. आणि एक वेळ अशी आली की मी संगणकासाठी ऑपरेटिंग सिस्टीम विकसित केली. गेली 17 वर्ष बिल गेट्स हा जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे. म्हणून तुम्ही स्वतःला कमी समजत असाल तर उंची वाढवण्याची स्वप्न तुम्हाला नक्कीच बघायला पाहिजे. आणि सुंदर हस्ताक्षराशी जाण असलेल्या स्टीव्ह जॉबचा संगणकाचा वापर करून विविध प्रकारच्या अक्षरांची निर्मिती करून वापर करावा अशी इच्छा होती. संगणकाचा वापर कलात्मक क्षेत्रावर व्हावा आणि वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स व्हावा आणि कलात्मकतेच्या प्रत्येक क्षेत्रात वापरता येईल असा संगणक आपण बनवता येईल अशी इच्छा होती. म्हणून तरुण वयात हालाकीच्या परिस्थितीत जगणारा स्टीव्ह जॉब्स आपल्या इच्छेला अविरत प्रयत्नांची जोड देत होता. आणि आपल्याला जी इच्छा आहे ती वास्तवात आणण्यासाठी कोणत्याही सामान्य आणि संकटाचा सामना करायला आणि आलेल्या कोणताही अडथळा पार करायला तो तयार होता. अखेर ॲपलचा जन्म झाला आणि स्टीव्ह जॉब्स जगातल्या श्रीमंतीच्या यादीत जाऊन बसला. इंटरनेटवर उपलब्ध असलेली 3 कोटी पानं डाउनलोड करावीत आणि ज्याला जी माहिती हवी आहे आणि असेल ती शोधून द्यावी अशी इच्छा असणारा लॅरी पेज रात्रंदिवस याच कामात गुंतून गेला. आणि अशक्य वाटणारी गोष्ट ही इच्छा अत्यंत प्रयत्नपूर्वक त्यानं वास्तवात आणली आणि गुगल सर्च जन्माला घातली. आणि त्या पाठोपाठ गुगलचं अमुक असावं, गुगलचं तमुक असावं अशा इच्छा त्याच्या मनात आल्या आणि त्यानं गुगलच्या विविध 18 उपयोजनांची निर्मिती केली. आणि आज जगात गुगलशिवाय लोकांचं पान हलत नाही. गुगलची निर्मिती करण्याची इच्छा मनात आली तेव्हा लॅरी पेज फक्त 22 वर्षाचा होता. आज वयाच्या 32व्या वर्षी गुगलचं स्वप्न भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या चौपट आहे. आणि एका शाळेतल्या मुलांसमोर बोलताना लॅरी पेज म्हणाला, भोवतालची प्रत्येक गोष्ट नकारात्मक होती. आई वडील शिक्षक आणि मित्र माझ्या कल्पनेला नाव ठेवत होते. म्हणून तुम्ही जीवनामध्ये आनंद मिळवणे हे ध्येय नसते, ते उत्तम आयुष्याचा परिणाम असतो. म्हणून मित्रांनो, भोवतालचे लोक वेगवेगळ्या मतभेदात भांडणात गुंतलेले होते असं लॅरी पेज म्हणतात. अमेरिकेतल्या बेरोजगारीपासून इथिओपियातल्या कुपोषित बालकांपर्यंत भोवतालच्या सगळ्या चर्चा आणि दुःखद आणि नकारात्मक होत्या. आणि त्या सगळ्यांकडे झोळेझाक करून सर्व इंजिन या एकाच विषयावर मी लक्ष केंद्रित केलं होतं. आणि माझ्या इच्छेला ती वास्तव आणण्याची इच्छेची जोडी होती. म्हणून वयाच्या 16व्या वर्षी मित्रमैत्रिणींना इंटरनेटद्वारे एक व्यासपीठ मिळवून देण्याच्या इच्छेतून सॉफ्टवेअर लिहिणारा मार्क झुकरबर्ग हे वयाच्या केवळ 23व्या वर्षी फेसबुकचा निर्माता म्हणून जगासमोर आला आणि शेअर बाजाराचे सारे विक्रम तोडून 2011 साली अब्जावधी डॉलरचा मालक झाला. आपल्या आठवणी सांगताना मार्क म्हणतो, मित्रमैत्रिणींचे फोटो वेबसाईटवर टाकून मी गैरकृत्य केले आहे. या कारणासाठी हार्वर्ड विद्यापीठाने मला शिक्षा केली. काही विद्यार्थ्यांनी माझ्या विरुद्ध गुन्हा दाखल करून पैशांची वसुली केली. मात्र अशा वेळी माझा हा प्रकल्प किती दखल घेण्यासारखा आहे अशी मला जाणीव झाली. मी माझा नाद सोडून द्यावा असं कधीच ठरवलं नाही. उलट सर्व कायदेशीर बाबींची काळजी घेत फेसबुक जगासमोर आणलं. वयाच्या 22व्या वर्षी अँडी रुबिननं वाटलं की आपणही एक ऑपरेटिंग सिस्टीम लिहावी आणि मायक्रोसॉफ्टच्या बिल गेट्सला टक्कर द्यावी. त्यानं त्यांच्या या वाटण्यांमध्ये जसा जोश होता तशीच प्रयत्नांची तयारी अँड्रू रुबिननं विकसित केली. आणि अँड्रॉइड ही ऑपरेटिंग सिस्टीम गुगलने $165 कोटी विकत घेतली. आणि नेटस्केपला शेअर बाजारात मिळालेल्या प्रतिसादानंतर अमेरिकेतल्या टाइम्स मॅगझिनमध्ये मुख्य पृष्ठावर रिस्क टेकर, जोखीम घेणारा या शीर्षकासह मार्क अँडरसनचा फोटो जगातल्या श्रीमंतीच्या यादीत जाऊन बसलेला सर्वात कमी वयाचा युवक म्हणून छापला होता. आणि म्हणून या मासिकाला मुलाखत देताना मार्क म्हणाला, संगणक क्षेत्रातल्या जगातल्या सगळ्या नामवंत कंपन्यांकडे मी नेटस्केप विकत घ्या म्हणून विनंती केली. त्या साऱ्यांनी मला नकार दिला. याहूनही व्यवस्थापकीय संचालनंतर माझ्या समोर माझी टिंगल करू लागले. अशा नैराश्यपूर्ण परिस्थितीत मी जर नेटस्केपचा नाद सोडला असता तर मग ती माझं ध्येय गाठू शकलो नाही या दुःखात बुडून गेलो असतो. परंतु एक दिवस उजाडला आणि मी श्रीमंत झालोच.
म्हणून तुम्हाला पक्ष्यांसारखे पंख आहेत असं गृहीत धरल्याशिवाय स्वप्नातही उंच तुम्हाला उडता येणार नाही. म्हणून अशी असंख्य उदाहरणं देता येतील. केवळ व्यावसायिकाच्या क्षेत्रातील नव्हे तर अनेक अन्यही क्षेत्रातील कित्येक उदाहरणं आहेत, ते तुम्ही समजून घेतलं पाहिजे. आपण आयुष्यभर कुष्ठरोग्यांची सेवा करावी, अशी त्यांना सन्मानानं आयुष्य मिळवून द्यावं अशी इच्छा बाळगून अहर्निश प्रयत्नांनी ते साध्य करताना बाबा आमटेंचं उदाहरण घ्या. ऑलिम्पिकमध्ये खेळण्याची इच्छा बाळगणाऱ्या सायना नेहवालनं उदाहरण घ्या. विश्वविक्रम करण्याची इच्छा बाळगून ती वास्तवात उतरवणाऱ्या सचिन तेंडुलकरचं उदाहरण घ्या. की गुजरातल्या दुधाचं व्यवस्थापन करून दुग्ध उद्योगाला सोन्याचे दिवस दाखवणारा वर्गीस कुरियन यांचं उदाहरण घ्या. आणि मनातील इच्छा वास्तवात आणण्यासाठी कुठेही खचून न जाता अविश्रांत प्रयत्न करण्याचा निश्चय म्हणजे ध्येय आहे. आणि ते ध्येय आपलं कसं असलं पाहिजे ते तुम्ही नक्कीच ठरवलं पाहिजे. काही लोक म्हणतात की प्रत्येकाचं एक ध्येय असतं. ते खरं नाही. प्रत्येकाची सुखी समृद्धी आणि दीर्घ आयुष्याची मिळवण्याची इच्छा असते. आणि इच्छा आणि ध्येय यातला फरक आपण मागच्या प्रकरणात पाहिला होता. म्हणून एका कारखान्यातल्या अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षकानं सगळ्यात पहिलाच प्रश्न विचारला, आपल्यापैकी किती जणांनी आपल्या आयुष्याचं ध्येय ठरवलंय? यावर कोणी हात वर केला नाही. हाच प्रश्न प्रशिक्षकानं अन्य अनेक प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये विचारला. मी माझ्या आयुष्यात विशिष्ट ध्येय गाठण्याचं ठरवलं होतं, ते गाठलं, किंवा अद्याप मला माझं ध्येय गाठायचं आहे असं सांगणारे कोणीच सापडत नाही. आपल्याला आयुष्यात काय साधायचं आहे हेच ठाऊक नसेल तर आपण नक्कीच भरकटून जाणार. आणि आपल्या आयुष्याच्या पतंगाला ध्येयाचा दोर नसेल तर तो इस्ततः दिशाहीन भटकणार. हे अगदी साधं तत्व आहे. आज आपण PWD मधल्या क्लार्कच्या शाळेतल्या शिक्षकाला, कोपऱ्यावरच्या पानवाल्याला किंवा एखाद्या रिक्षा चालकाला विचारलं की तुझ्या आयुष्यात तू हेच ध्येय ठरवत होतोस का? आणि मग तर त्यावर तो हमखास म्हणेल नाही. या उलट चित्रपटात नाव मिळवलेल्या कलाकाराला हाच प्रश्न विचारला तर तो म्हणेल होय, पण त्यासाठी मला फार परिश्रम करावे लागले. आपण चित्रपटात चमकावं ही इच्छा असणाऱ्या त्या कलाकारानं पुढे ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी फार परिश्रम केलेले असतात. या विवेकावरून आपण आपलं ध्येय कसे असावे या प्रश्नांची उत्तरं शोधता येतील. आणि या संदर्भात जगभरात अनेक लोकांनी संशोधन केलं आहे. ठरवलेलं ध्येय गाठून यशस्वी झालेल्या लोकांबद्दल कित्येक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. एवढंच नव्हे तर यशस्वी झालेल्या व्यक्तींच्या सवयी, त्यांची गुणवैशिष्ट्ये यावरही जगप्रसिद्ध पुस्तक निघाले आहेत. ध्येय कसं असावं या संबंधी एका परवलीचा शब्द आहे, तो म्हणजे स्मार्ट. ध्येय स्मार्ट असलं पाहिजे. यस म्हणजे स्पेसिफिक, नेमकं. एम म्हणजे मेजरेबल, मोजता येणारं असं. ए म्हणजे अटेनेबल, गाठता येईल असं. आर म्हणजे रिअलिस्टिक, वास्तवातलं असलं पाहिजे. आणि टी म्हणजे टाइम बाउंड आणि कालमर्यादा असलेलं. या प्रत्येक अक्षरामुळे वेगवेगळे लोक अर्थ सांगतात. उदाहरणार्थ आर म्हणजे रिलेव्हंट, रिअलिस्टिक, रिचेबल, रेकॉर्डेबल, रिव्हॅल्युएबल असे अनेक अर्थ सांगितले जातात. परंतु त्या सगळ्या शब्दातून ध्येय कसं असावं हे स्पष्ट नक्कीच होत असतं. म्हणून ध्येय स्मार्ट असावे हे मात्र निश्चित. म्हणून यस म्हणजे स्पेसिफिक, नेमकं. आणि निश्चित म्हणजे काय आणि नेमकं कसं असलं पाहिजे? तर काही असा शब्द तुम्ही अनेक वेळा ऐकला असेल, मला असं काहीतरी करायचं आहे की त्यामुळे मला खूप पैसे मिळतील, किंवा मला खूप प्रसिद्धी मिळाली पाहिजे, किंवा काही करून मला 100 वर्ष जगायचं आहे असं अनेक लोक बोलतात. हे एक उदाहरण झालं. दुसऱ्या एका उदाहरणाने स्वतःच्या क्षमतांचा अंदाज न घेता लोक कसं बोलतात ते समजेल. एक कमी उंचीचा, जाड भिंगाचा चष्मा असलेला आणि जेमतेम सामान्य ज्ञान असलेला युवक आपल्याला पायलट व्हायचे आहे असे सांगतो. किंवा मग एखादा उंच धिप्पाड पोट सुटलेला आणि थोडं चाललं तरी घाम धाप लागणारा युवक TV वरचे ऑलिम्पिक पाहताना आपल्याला जिम्नॅस्टिक शिकायचे आहे आणि त्यामुळे खूप पैसे मिळवायचे आहेत आणि असं स्वप्न रंगवतो. आणखी एक उदाहरण म्हणजे मला घर घेण्याचं ध्येय गाठायचं आहे असं म्हणणं फक्त घर एवढं म्हणून कसं चालेल? पुन्हा एकदा लक्षात घेतलं पाहिजे की इच्छा आणि ध्येय या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपलं ध्येय ठरवताना आपल्या क्षमता, आपलं व्यक्तिमत्व आणि भोवतालची परिस्थिती, स्पर्धा आणि अशा अनेक मुद्द्यांचा विचार करून नेमकं किंवा निश्चित असं ध्येय ठरवलं पाहिजे. तुमच्यातल्या चांदण्यांना चमकण्यासाठी आकाशाची गरज आहे आणि स्वप्नांची खोली गाठण्यासाठी निष्ठेच्या समुद्राची खोली गाठण्याची गरज आहे. म्हणून वरच्या तिन्ही उदाहरणांचा विचार करता मी जमिनी खरेदी विक्रीचा व्यवसाय करून भरपूर पैसे कमवण्याचा ध्येय बाळगतो, किंवा विमानाची यांत्रिक संरचना अभ्यासून
कमी इंधनात ते अधिक अंतर कसं कापेल यावर संशोधनाचं ध्येय बाळगतो, अथवा मला येत्या 2 वर्षात 3 खोल्यांचं स्वतंत्र घर घ्यायचं आहे असं ध्येयाचं स्वरूप असलं पाहिजे. आपण ठरवलेल्या ध्येयाच्या संकल्पनेत आपणच गुरफटून जाता कामा नये. म्हणूनच ध्येय ठरवताना त्यांच्या सर्व अंगांनी विचार करून नेमका आणि निश्चित असंच ध्येय ठरवलं तर ते गाठण्याचे मार्ग सापडतील. यम म्हणजे मेजरेबल आणि ते मोजता येणारं हवे. म्हणून या पूर्वीच्या उदाहरणांचा वापर केला तर मला खूप पैसे मिळवायचे आहेत या ध्येयात मोजमापाचा अभाव आहे. मला घर घ्यायचंय म्हणजेच नेमकं केवढं, आणि मला एखादी शर्यत जिंकायची असेल तर तीच नेमकं मोजमाप माहिती असायला हवं. मी पाळण्याची शर्यत हे जिंकण्याचं ध्येय बाळगलं तर किती मीटर, आणि हे आधी ठाऊक असलं पाहिजे. आयुष्यात कोणतंही ध्येय हे मोजमापाशिवाय ठरवता येत नाही. मला निवडणूक जिंकायचीच आहे असं म्हणणारा उमेदवार प्रथम किती मतदार, किती स्पर्धक उमेदवार, किती प्रत्यक्ष मतदान, किती आपल्या बाजूने राहतील अशा अनेक प्रकारचं मोजमाप करत असतो. आणि निवडून आल्यावर काही जण पुढचा टप्पा म्हणजे मंदिर पदाचा आणि मंत्रीपदाचा नक्कीच गाठण्यासाठी ध्येय ठरवतात. म्हणून मित्रांनो, आपल्या क्षमतांचा तसंच आपलं ध्येय गाठण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक मोजमापांचा ते विचार करत असतात. म्हणून ध्येय नसलेला माणूस असूच शकत नाही. फक्त काही लोकांचे ध्येय आकाश मुठीत घेण्याचे असतात, तर काही लोकांचे आपल्या मुठीत आकार मोजण्यात आयुष्य घालवत जातात. एवढं जास्त. म्हणून तुम्हाला आयुष्यात काय मिळवायचे आहे ते ठरवणे अवघड नाही. खरी कठीण गोष्ट की त्यासाठी तुम्ही कशाचा त्याग करणार आहेत हे ठरवणे आहे. म्हणून मोजमाप चुकलेला पराभव उमेदवार आपलं मोजमाप कुठे चुकलं याचा अभ्यास करतो आणि पुढल्या वेळी हमखास विजय होण्यासाठी पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीचा विचार करू लागतो. म्हणून त्यामुळे मोजमाप नसेल, मोजता येणारं नसेल तर त्याला ध्येय म्हणत नाही. गुगलच्या लॅरी पेजनं ध्येय ठरवताना मला इंटरनेटवरची 3 कोटी पानं डाउनलोड करायची आहेत असं मोजता येणारं ध्येय ठेवलं होतं. हे म्हणजे अटेनेबल, गाठता येईल असं. मला अंतराळात सैर करायची आहे, हे ध्येय माझ्या दृष्टीनं गाठता येणार आहे का? मग याचा प्रत्येकानं प्रामाणिकपणे विचार करावा. वादासाठी जगात काहीच अशक्य नाही असं कोणी म्हणत असेल तरी एडमंड हिटलरने एव्हरेस्ट शिखर सर केलं याची जगानं दखल घेण्याचं कारण एकच होतं, ते म्हणजे सर्वसामान्य माणसाला गाठता येणारं ते ध्येय नव्हतं. मला MPSCची स्पर्धा परीक्षा देऊन शासनाची नोकरी मिळवायची आहे असं ध्येय ठरवून योग्य वेळी प्रामाणिकपणे अभ्यासाला सुरुवात केली आणि पहिल्या वेळी नाही तर दुसऱ्यांदा सही आणि वृत्ती ठेवून ध्येय बाळगलं तर ते गाठता येईल असं ध्येय होय. आणि हे ध्येय गाठण्यासाठी नियोजन करताना जमतील तेवढ्या सगळ्या स्पर्धा परीक्षा मी देईन आणि जिथे यशस्वी होईन तिथे नोकरी करेन असंही ठरवता येतं. म्हणून आपल्याला नेमकं काय गाठायचंय हे ठरवून ते गाठण्याचे प्रयत्न आपल्याला करता येतात. आणि आपलं ध्येय अपूर्ण असेल तर होणाऱ्या धावपळीला रेस विदाऊट फिनिश लाईन, अंतिम रेषा नसलेली धावण्याची स्पर्धा असंही आपण म्हणू शकतो. म्हणून मित्रांनो, अवास्तव इच्छा मनात ठेवून ध्येय निश्चित केल्यानं ते गाठण्याऐवजी निराशा पदरी येऊन पुढचे मार्ग खुंटतात. आणि अवास्तव म्हणजेच ज्याला कोणताच आधार नाही अथवा आपल्याला ज्याची पार्श्वभूमी नाही असे. म्हणून बाहेरचे कोणतीही ऊर्जा न वापरता फिरणारं चक्र तयार करण्याचे ध्येय रशियातल्या एका मुळागनं बागलं. आणि मग यावर त्यानं खूप वर्ष विविध प्रयोग केले आणि त्याच्या अनेक वर्षाच्या प्रयत्नानंतर एका वैज्ञानिकानं त्याला सांगितलं की निसर्गाच्या मूळ नियमांच्या अभ्यासाची पार्श्वभूमी नसल्यामुळे तू या खटपटात अनेक वर्ष घालवशील आणि घालवलीस. म्हणून मानव चंद्रावर पोहोचला एवढ्यात आधारावर कोणी चंद्रावरची जमीन घेऊन प्लॉट फाडून विकण्याचं ध्येय बाळगलं तर ते अवास्तव ठरेल. म्हणून विजेचा शोध लावणाऱ्या मायकल फॅरेडला, टेलिफोनचा शोध लावणाऱ्या मार्कोनीला आणि वाफेच्या इंजिनाचा शोध लावणाऱ्या जेम्स वॅटला, मूत्र यंत्राचा शोध लावणाऱ्या हे गुटेलबर्गला किंवा अशा सर्वांनाच वैज्ञानिक सिद्धांताची आणि नैसर्गिक मूलभूत नियमांची पार्श्वभूमी होती हे विसरून चालणार नाही. म्हणून आभाळाला गवसणी घालणे हा वाक्यप्रचार म्हणून योग्य असला तरी मी आभाळाला गवसणी घालेन असे ध्येय बाळगणे चुकीचे आहे. म्हणून तुम्हाला आयुष्यात कंटाळा येत असेल तर तुमच्या पुढे कोणतेच ध्येय नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि ध्येय गाठायचं ध्येय असेल तर ध्येय गाठता येतं. म्हणून जगातल्या कोणत्याही यशस्वी व्यक्तीने अगदी सुरुवातीलाच अवास्तव ध्येय बाळगलं नाही. पहिला प्रश्न आपल्या आव्याक्यातलं ध्येय, ते साध्य झाल्यानंतर त्या पुढचं, आणि मग ते साध्य झाल्यानंतर त्या पुढचं ध्येय, अशा टप्प्यानं ते ध्येय ठरवले गेले आणि ते साध्य करत जगातील यशस्वी व्यक्तींच्या रांगेत जाऊन बसले. आणि वास्तव ध्येय बाळगावं, प्रथम ते साध्य करावं, नंतर त्या पुढचा टप्पा गाठावा
आणि टप्प्याटप्प्यानं यशाचं शिखर गाठावं असा या आरचा अर्थ आहे. म्हणून टी म्हणजे आता टाइम बाउंड आणि याला कालमर्यादा असं सुद्धा आपण म्हणू शकतो. म्हणून कालमर्यादा हा ध्येय ठरवण्याचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या चित्रकारानं मी जगप्रसिद्ध चित्रकार व्हावं असं ध्येय बाळगताना कालमर्यादेचं भान नसेल तर कदाचित वयाच्या अंतिम काळात अथवा मृत्यूनंतर त्याला जगभरात प्रसिद्धी मिळाल्यास व्यक्तिशः त्याला त्याचा काहीच लाभ होणार नाही. मला येत्या 2 वर्षात स्वतःचं घर हवं आहे आणि पुढच्या 5 वर्षात माझा व्यवसाय प्रायव्हेट लिमिटेड झाला पाहिजे आणि 10 वर्षात आता मला परदेशातही व्यवसाय करता आला पाहिजे अशी काहीतरी कालमर्यादा राखून ध्येय ठरवलं जातं. आणि परीक्षेत उत्तीर्ण होण्याचं ध्येय कालबद्ध असतं. तसं व्यावसायिक यशाचं ध्येय कालबद्ध असलं पाहिजे. पदवीधर झाल्यानंतर 2 वर्षात मला चांगल्या पगाराची नोकरी मिळालीच पाहिजे हे झालं कालबद्ध ध्येय. आणि चांगल्या पगाराची नोकरी मिळण्याचे माझ्यातल्या ज्या कमतरता आड येतात त्या दूर करण्यासाठी मी प्रयत्न करेन आणि 2 वर्षात चांगली नोकरी मिळवूनच दाखवेन हे झालं कालबद्ध ध्येय. पहिल्या वर्षी स्थानिक पातळीवर, दुसऱ्या वर्षी जिल्हा पातळीवर, तिसऱ्या वर्षी राज्य पातळीवर आणि 4थ्या वर्षी राष्ट्रीय पातळीवर मी माझा व्यवसाय नक्कीच पोहोचवेन हे झालं कालबद्ध ध्येय. आणि शिक्षणापासून व्यवसाय सिद्धीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर कालबद्धतेचा अभ्यास करण्याची आणि यशस्वी होण्याची योजना आखण्याची गरज असते. त्यामुळे आपलं प्रत्येक ध्येय हे कालबद्ध असलंच पाहिजे. त्याला विशिष्ट काळाची मर्यादा असलीच पाहिजे. इच्छा व्यक्त करताना काळाचं बंधन नसतं. एखाद्या वृद्धालाही आपण धावण्याच्या स्पर्धेत भाग घ्यावा असं वाटू शकतं, पण ध्येय आणि इच्छा यात फरक असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे. पुढे स्मार्ट या अक्षरामध्ये काही लोकांनी ER हे शब्द वाढवून ध्येय स्मार्टर असलं पाहिजे असं म्हटलं. यातला E म्हणजे एनर्जिसिंग आणि किंवा उत्साहवर्धक आणि R म्हणजे रेकॉर्डेबल, नोंदवता येईल असं. म्हणजेच आपण जे ध्येय उराशी बाळगू ते साध्य करणं ही गोष्ट उत्साहवर्धक असायला हवी. आपण ठरवलेलं ध्येय स्मार्ट नसेल तर असा त्याचा उत्साह वाटणार नाही. आणि याशिवाय आपण ठरवलेलं ध्येय नोंदवता आलं पाहिजे. म्हणजे मला खूप सुखी व्हायचं आहे किंवा मला खूप पैसे मिळवायचे आहेत यातल्या खूपची नोंद करता येत नाही. खूप म्हणजे किती. म्हणूनच मला बँकिंग सर्व्हिसेस रिक्रुटमेंट बोर्डाची परीक्षा देऊन येत्या 3 वर्षात बँकेची नोकरी मिळवायची आहे हे माझं नोंदवता येणारं ध्येय. त्यामुळे आता आपल्या सगळ्यात असं म्हणता येईल की आपलं ध्येय स्मार्टर असलं पाहिजे. आणि ते ध्येय आपलं स्मार्टर असलं की ते आपल्याला नक्कीच मिळवता येतं. म्हणून ते मिळवण्यासाठी आपण ते सेट केलं पाहिजे की आपल्याला किती दिवसात काय मिळवायचंय आणि कुठपर्यंत आपल्याला पोहोचायचंय. म्हणून ध्येय कसे गाठावे. आत्मविश्वास. ध्येयाविषयी चिंतन करताना मला अचानक एक लहानसं गोंडस मूल दिसलं. हे मूल पालथं पडण्याचा प्रयत्न करत होते. त्याला कोणीही ते सांगितलेलं नव्हतं, पण स्वतःहून ते तान्हं बाळ एका कुशीला वळून पालथं पडण्याचा प्रयत्न करत होतं. हे बघता बघता 15-20 मिनिटांनी ते पालथं पडलं आणि त्याच्या तोंड जमिनीवर आपटलं. ते रडू लागलं आणि त्याची आई धावत आली. बाळाला जवळ घेतं आणि बाळाच्या तोंडाला लागलं असेल तर ते ठाऊक असूनही बाळ पालथं पडल्याचा तिला जास्त आनंद झाला. आणि 5-10 मिनिटांनी बाळ शांत झालं आणि आईनं त्याला सतरंजीवर ठेवलं. यावेळी मात्र अजिबात कष्ट न करता ते बाळ पालथं पडलं आणि स्वतःच्या हातानं शरीर उचलून घेऊन इकडे तिकडे पाहू लागलं. म्हणून माझ्या मनात आलं, आता 1-2 दिवसात ते बाळ रांगू लागेल. रांगता रांगता पलंगाला धरून उभं राहील, नंतर सुट्ट उभं राहील आणि पुढे चालू लागेल. त्याचबरोबर प्रथम एक शब्द आणि नंतर वाक्य बोलू लागेल. म्हणून कुठे जायचे हे आपल्याला माहीत नसेल तर कुठे गेले तरी काही बिघडत नाही. म्हणून प्रत्येक बाळ असं असतं, अशीच प्रगती करतं. अनेक वेळा त्याचे प्रयत्न फसतात, पण ते आपलं ध्येय सोडून देत नाही. प्रत्येक चुकीतून शिकत हे आपलं एका पाठोपाठ एक ध्येय गाठत असतं आणि गाठत जातं. म्हणून याचं कारण असं की आपण निसर्गात सक्षम आहोत. ठरवलेलं ध्येय गाठण्याची वृत्ती आपल्या निसर्गातच आहे आणि लहान बालकाला त्याच्या क्षमतेची जाणीव असते आणि त्यामुळेच ते आपलं ध्येय गाठू शकतं. याचा अर्थ असा की आपण जसजसे मोठे होऊ तसतसे आपल्या क्षमता वाढत असतात आणि त्यामुळे ध्येय गाठण्याची आपली क्षमता ही वाढवलेली असते. म्हणून त्यामुळे आपलं निश्चित केलेलं स्मार्टर ध्येय हे आपण नक्कीच गाठू हा आत्मविश्वास आपल्याला असलाच पाहिजे. कारण आपल्या बालपणी आपण हे सिद्ध केलंय. आपण ठरवलेलं ध्येय आपण नक्की गाठू शकतो हा आत्मविश्वास स्वतःमध्ये निर्माण करणं हे कोणतंही ध्येय गाठण्याची पहिली पायरी आहे. आणि आपण विचार केला तर आपल्या लक्षात येईल की त्या लहान बाळाला आता तुला उभं राहायचं आहे बरं का असं कुणीही सांगत नाही.
आपण उभं राहायला शिकणं हा आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा आहे आणि असाही विचार ते मूल करत नाही. म्हणून चालायला शिकायचे फायदे त्याला कोणी सांगत नाही. भरकटलेल्या होळीच्या शिडाला हवेच्या दिशेची घेणे आणि देणे नसते. म्हणून तरीही ते मूल हे उभं राहायला, चालायला, पळायला, बोलायला का शिकतं? याचं कारण प्रगतीचं ध्येय हे आपल्याला निसर्गानं दिलेली देणगी आहे. तेव्हा आपल्याला प्रगतीच्या दिशेने नेणारं ध्येय गाठण्यासाठी प्रथम हवा आत्मविश्वास. मी हे करू शकतो, मी हे करणारच, असा आत्मविश्वास आपल्याला असायला हवा. यशस्वी लोकांच्या सहवास, आपल्या भोवती यशस्वी झालेले लोक असतील तर आणखीन आपलं ध्येय गाठू शकतो असा आत्मविश्वास निर्माण होतो. यशस्वी झालेल्या मित्रांचा सहवास या बाबतीत खूप महत्त्वाचा असतो. लहान बाळांच्या भोवती वावणाऱ्या व्यक्ती चालतात, बोलतात आणि आपल्याला हवं ते मिळवतात. याचा बाळावर जो परिणाम होतो त्यातून ते स्वतः चालू बोलू लागतं आणि बाळाच्या भोवतालचे आई वडील, बहीण, भाऊ जसे बाळाच्या ध्येयसिद्धीत मदत करतात तसेच आपल्या भोवतालचे यशस्वी लोक आपल्याला आपल्या प्रगतीचं ध्येय गाठण्यात मदत करतात. हे अत्यंत नैसर्गिक आहे. पराभूत, भेत्रा, जिज्ञासा नसलेल्या, आळशी आणि बौद्धिक क्षमतेचा वापर करण्याचा कंटाळा असलेल्या लोकांच्या सहवासात राहणं टाळलं पाहिजे. आपल्याला आपल्या ध्येयापासून परावृत्त करणाऱ्या लोकांपासून 4 हात दूरच राहिलं पाहिजे. आपलं यशस्वी मित्राचं जाळं विणणं, विविध प्रगत कार्यशाळा, परिषदा, भाषणं, समारंभांना उपस्थित राहणं हा एक उत्तम मार्ग असतो. यशस्वी लोकांची माहिती मिळवणं, त्यांच्या प्रयत्नांचा अभ्यास करणं, आदर्श व्यक्तींची आत्मचरित्र वाचणं आणि ध्येय गाठण्यासाठी मोठमोठ्या लोकांनी केलेले अपरिहार्य कष्टांचा आणि क्षमतांचा आदरानं अभ्यास करणं, अशा अनेक मार्गांनी तुम्ही यशस्वी लोकांच्या सहवासात राहू शकता. म्हणून माणूस कधीच आळशी नसतो, फक्त त्याचे ध्येय नपुंसक असते. पायथा रुंद असतो, शिखर अरुंद असते. जसजसे शिखराच्या जवळ जावे तसा तसा प्रवास अवघड होत जातो. म्हणून मित्रांनो, अखंड प्रयत्न तुम्ही करत राहिले पाहिजे. जेवढे जास्त अखंड प्रयत्न कराल तेवढे जास्त तुम्ही ध्येयाजवळ जाल आणि ध्येय तुम्हाला नक्कीच मिळेल. लहान मूल उभं राहण्याचा प्रयत्न करतं, पडतं, पुन्हा उभं राहतं आणि प्रयत्न करतं. असं 2-4 वेळा झाल्यावर उभं राहतं. सगळे कौतुक करतात ते त्यानं ते ध्येय गाठल्यामुळे. पुढे ते मूल चालण्याचा प्रयत्न करतं, पडतं, पुन्हा उठून उभं राहतं, चालतं, सगळे कौतुक करतात ते त्याच्या गाठलेल्या ध्येयामुळे. या प्रत्येक टप्प्यावर ते मूल परिस्थितीशी जुळवून घेत असतं आणि त्याचे स्वतःचे निर्णयच त्याला योग्य अयोग्य शिकवत असतात. आणि आपलं काय चुकलं याची बौद्धिक पातळीवर नोंद घेत भोवताली उपलब्ध साधन सामग्रीचा आधारे प्रगती करणारं हे लहान मूल दुसरं तिसरं कोणी नसून आपलाच भूतकाळ आहे. त्यामुळे अखंड प्रयत्न करत राहिलं तर आपण ध्येय गाठण्यात हमखास यशस्वी होतो. ही शिकवण आपणच आपल्या पूर्वी दिलेली आहे आणि मोठं झाल्यानंतर हे सत्य कसं बदलेल. आणि अखंड प्रयत्न हे ध्येय गाठण्याचं महत्त्वाचं सूत्र आहे. आणि नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करा. ज्यांना ध्येयच ठरवता आलं नाही किंवा ध्येय ठरवून आलेल्या पराभवात जे खचून गेले अथवा ठेविले अनंत तैसेची राहावे या उक्तीचे उपासक असलेल्या, पिढ्यानपिढ्या ज्यांच्यात प्रगतीच होऊ शकली नाही असे अनंत लोक आपल्या भोवती असतात. खरं म्हणजे उच्च मूल्यांक ध्येय बाळगण्याची भीती त्यांच्यात अगदी बालपणीच कोणतरी निर्माण केलेली होती. आणि श्रीमंत होणारा माणूस वाईटच असतो, मान्यवर होण्यासाठी गैरमार्गाचा अवलंब करावा लागतो अशी शिकवण बालपणापासून देऊन आयुष्यभरासाठी कोणीतरी त्यांना अपंग आणि नकारात्मक वृत्तीचं बनवलेलं असतं. म्हणून पायथा रुंद असतो, शिखर अरुंद असतं. जसजसे शिखराच्या जवळ जावे तसा प्रवास अवघड होत जात असतो. म्हणून मित्रांनो, आयुष्यभरासाठी कोणी आपल्याला काहीही बोलू शकतं त्याकडे तुम्ही लक्ष दिलेलं नाही. म्हणून भोवतालच्या या सगळ्या लोकांकडे दुर्लक्ष करणं हे आपलं ध्येय सिद्धीत इंगित आहे. आणि नकारात्मक लोकांशी वाद घालण्यात वेळ न घालवता सकारात्मक लोकांचा शोध घेत राहणं हा ध्येय गाठण्याचा मार्ग आहे. आणि आपण सकारात्मक असताना नकारात्मक लोकांशी वाद घालणं कटुता निर्माण होते आणि या कटुतीतून ही नकारात्मक मंडळी आपल्या ध्येयाची टिंगल करतात आणि टिंगलीचा उपयोग झाला नाही तर ते अनेक अडथळे आणतात. लक्षात ठेवा, तुमच्या प्रगतीत अडथळे आणण्यात आनंद मारणारी खूप माणसं तुमच्या भोवती असतात आणि तुमच्या समोर गोड बोलून पाठीमागे तुमचं नुकसान करण्यात धन्यता मानणारी मंडळी भोवती असतातच. या सर्व नकारात्मक लोकांच्या नादी न लागता, त्यांच्याशी वाद न घालता स्वतःचं ध्येय गाठण्यासाठी भोवतालच्या सर्व नकारात्मक लोकांकडे दुर्लक्ष करणं हा अवघड परंतु महत्त्वाचा मार्ग आहे. ध्येय गाठणं ही एक तपश्चर्या असते. तपश्चर्या करणारी माणसं फार थोडी असतात आणि एवढं तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि मित्रांनो, हे तुमच्या लक्षात आलं तर तुमच्या लक्षात सर्व काही येऊन जाईल आणि तुम्ही चांगल्या मार्गाला लागाल. आणि चांगल्या मार्गाला लागलेली व्यक्ती
कधीही कमकुवत नसते आणि ती व्यक्ती प्रत्येक अडचणीत पार करत असते आणि प्रत्येक अडचण तिच्यासमोर छोटीच असते, एवढं मात्र निश्चित. म्हणून आपण चांगल्या चांगल्या लोकांना भेटून चांगल्या गोष्टी आपण आत्मसात करायला शिकलं पाहिजे. आणि स्वामी आपल्या पाठीशी असतातच आणि त्यांची आपण काहीही करून सेवा केली पाहिजे. कोणत्याही सकारात्मक विचारांना कोणतेही विष मारू शकत नाही. कोणत्याही नकारात्मक विचारांना कोणतेही औषध वाचू शकत नाही. म्हणून प्राण गेला तरी दुसऱ्याच्या जीवाची हिंसा करू नये. आणि मितवाशी असो तो सदा सुखी, बोलेलं व्यर्थ तो होईल दुःखी. पण समर्थ नाम रोज स्मरावे, त्यास कधी न विसरावे. आणि ते नाम आपण दररोज जपले पाहिजे. उपवास हा नेहमी अन्नाचाच का करावा, कधी वाईट विचारांचा देखील आपण उपवास करून बघायचा आहे. आणि तू कर्म करत राहा, फळाची अपेक्षा न करता. अरे कर्म करणे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही आमची जबाबदारी आहे, असं स्वामी म्हणत आहेत. आणि म्हणून संकटांना कधी कंटाळायचं नसतं, त्यांना सामोरे जायचं असतं. माणूस असू दे, प्राणी असू दे, ठेव समाधानाचे भान. एवढे लक्षात ठेव, तेथे स्वामी आहे हे जाण. आणि प्रत्येक गोष्टीत स्वामी आहेत हे जर आपण ओळखलं तर नक्कीच आपण जीवनामध्ये भरपूर काही मिळवू शकू आणि भरपूर काही गोष्टी आपल्या जवळ येतील. म्हणून कोणी नावे ठेवली तर थांबायचं नसतं, आपण आपलं चांगलं काम करायचं असतं. तुला भीती वाटत असेल, मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे नामस्मरण कर. अशाने तू माझ्याशी संवाद साधतील, असं स्वामी म्हणत आहेत. आणि स्वामींचं नामस्मरण आणि स्वामींची सेवा तुम्ही दररोज करायला हवी आणि स्वामींची भेट दररोज घ्यायला हवी. म्हणून स्वामी भक्तांनो, हा संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा. तर चला मग, तुमच्या आवडत्या मित्राला हा व्हिडिओ लगेचच शेअर करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ असं नक्कीच लिहा. चला तर मग भेटूया नवीन एक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.